नमस्कार सगळ्यांना। आपण छत्रपती शिवाजी महाराजांना जे काय आपला आराध्य दैवत मानतो, ज्यांचे आज काय आपण पुतळ्याची किंवा आपण त्यांच्या स्मारकाची पूजा करतो, त्या स्मारकाबद्दलचा इतिहास तुम्हाला एक माहिती असावा, त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय। विषय असा आहे की आपण जे स्मारक बनवतो, पण आपल्याला हा काही प्रश्न पडला का की जगातला भारतातला पहिला शिवाजी महाराजांचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे बसवण्यात आला आणि कसा बसवण्यात आला, त्याच्या मागचा इतिहास काय। आपण आता जे म्हणतो सहज आपण एखादा पुतळा उभा करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा, पण त्या काळात असं होतं का अवेलेबल, तेच तुम्हाला सांगायचं आहे व्हिडिओमधून। मी योगेश लोंढे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करू शकता। आपण असेच नवीन नवीन माहिती गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच्यातलाच आजचा विषय की छत्रपती शिवाजींचा सगळ्यात पहिला पुतळा आपल्या पुण्यामध्ये उभारण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये ते पण आता जे काय छत्रपती शिवाजी प्रेपरेटरी काहीतरी मिलिटरी स्कूल आहे बघा, ते आता शिवाजीनगरलाच आहे ते। तिथे जगातला सगळ्यात पहिला छत्रपतींचा पुतळा तिथं उभारण्यात आलेला आहे। आणि त्याचा इतिहास असा आहे, आपण जे म्हणतो ना संघर्ष काय असतो, त्याचा तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी तुम्हाला 11 वर्षाचा संघर्ष करावा लागला होता। 1917 ते 1928 एवढा कालावधी संघर्षाचा करावा लागला होता। आपण ज्यांना आराध्य दैवत मानतो त्यांचा एक पुतळा उभारण्यासाठी 11 वर्ष आपल्याला झटावं लागलं होतं। छत्रपती शाहू महाराजांची ही संकल्पना होती, कारण जे पुणे वसवलं, घडवलं, ते कोणी घडवलं तर राजमाता जिजाऊंनी घडवलं। आणि ते घडवत असताना की आज जे काय आपण पुणे बघतो, मग त्या पुण्यात ज्यांच्यामुळे आज पुणे एवढं घडलंय, तर त्यांचं इथं स्मारक असावं असं छत्रपती शाहू महाराजांची एक इच्छा होती, तर त्यासाठी ही संकल्पना मांडण्यात होती। पण विषय असा झाला की त्या काळातील जे काही सनातनी ब्राह्मण होते, त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना एवढा विरोध केला की तुम्ही पुतळा उभारा, पण इथंच का, तुम्ही कोल्हापूरला उभारा, कुठेही उभारा, पुण्यात उभारून दिला जाणार नाही, एवढा विरोध सनातनी ब्राह्मणांचा त्या काळात होता बरं। तर 11 वर्ष याचा पाठपुरावा झाला, तर शेवटी तो शाहू महाराज असताना तो पुतळा बांधला नाही। मग ती शाहू महाराजांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो पुतळा छत्रपती राजाराम महाराजांनी हातात घेतलेली गोष्ट आहे। आणि त्यासाठी जेव्हा ह्या पुतळ्याचं भूमिपूजन करायचं होतं, त्यावेळेस सनातनी ब्राह्मणांनी एवढा विरोध केला होता ना की जागोजागी पुण्यामध्ये काळे झेंडे, घरांवरती काळे झेंडे, एवढंच नाही तर प्रत्येकाच्या घरापुढे तुम्हाला ना काळ्या रंगाच्या रांगोळ्या काढलेल्या होत्या त्या काळात। एवढा प्रचंड विरोध त्यावेळेस सनातनी ब्राह्मणांनी आपल्या ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी केला होता। आता हे झाला विषय। मग आता पुतळा उभारण्यासाठी ज्या 2 गृहस्थांना काम दिलं होतं ते कोण, तर नानासाहेब करमरकर आणि आता गणपतराव म्हात्रे यांनी इंग्रजांकडे बराचसा पाठपुरावा करून त्या काळात हा पुतळा उभारला। आणि एवढा संघर्ष झाल्यानंतर 1928ला आपल्याला हा पुतळा भेटलेला आहे। आज तो पुतळा पाहण्यासाठी पुणे सोडा, भारतातून सोडा, जगातली लोक येतात। म्हणजे हा असा रंजक इतिहास आपल्या ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुतळ्याचा, लक्षात घ्या। असा सहजासहजी आपण जे म्हणतो, आपण आज शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही साजरी करतो सहज, पण त्या काळात फक्त एक पुतळा उभारण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांना झटावं लागलं। शेवटी त्यांच्या तो हयातीत झाला नाही। त्याच्यानंतर राजाराम महाराजांनी ही संकल्पना मांडली, पूर्णत्वास नेली। त्याच्यानंतर त्या 2 गृहस्थांनी याचं काम घेतलं, ह्याची सगळी माहिती घेतली, आणि मग हा आपल्याला पुतळा भेटलेला आहे। असा आपल्या मराठ्यांचा इतिहास आहे पहिल्या पुतळ्याचा। तुम्हाला कसं वाटलं माहिती मला नक्की कमेंट करून सांगा। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।